मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्याच्या पालकत्वाचा मुद्दा आता निकाली निघालाय. बीडच्या पालकमंत्रीपदी दोन्ही मुंडे नसणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. अशातच हे पालकमंत्री पद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाकडे जाणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तोडगा काढला असून पालकमंत्रीपदी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारच राहणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्याकांड मुंडे बंधू भगिनींना भोवल्याचं दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा थेट संबंध असल्याचं बोललं जात आहे. तसेच बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशा वेळी पालकमंत्रीपद दोन्ही मुंडेंना देऊ नका अशी मागणी जिल्ह्यातील इतर आमदारांनी आणि जनतेने केली होती. त्यामुळे बीडचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. परंतु आता अजित पवारच या जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार असल्याचं बोललं जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती. त्याचवेळी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या असा रोष गावकऱ्यांनी व्यक्त केला होता. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही नाव न घेता मागच्या पालकमंत्र्यांनी पालकमंत्रीपद हे भाड्यानं दिलं होतं असा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे यावेळेस हे पद अजित पवार स्वतःकडे ठेवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. सध्या बीडचं सामाजिक आणि राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालंय. दिवसाढवळ्या होत असलेलं अपहरण, खंडणीचे गुन्हे आणि हत्यांचं सत्र यामुळे कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. गुन्हेगारांना राजकीय नेत्यांचं असणारं पाठबळच या परिस्थितीच्या मुळाशी असल्याचं अनेकदा समोर आलंय. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या निर्णयावरून सरकारने धनंजय मुंडेंचे राजकीय वर्चस्वच कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. धनंजय मुंडे हे याआधी बीडचे पालकमंत्री होते, तर त्याआधीच्या सरकारमध्ये हा कारभार पंकजा मुंडे पाहत होत्या. सध्या दोन्ही मुंडे बंधू भगिनी या सरकारमध्ये मंत्री आहेत. असं असतानाही बीडचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती. मात्र या ठिकाणी पालकमंत्रीपद कुणाला द्यावं हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने अजित पवारच निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे. परंतु सध्याच्या घडीला तरी अजित पवार हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कारभार पाहणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता कडक शिस्तीच्या दादांच्या कार्यकाळात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.